नमस्कार सर्वांचं, वेलकम आहे दिव्यांजली किचन चॅनलमध्ये. कसे आहात सर्व नक्की कमेंट करून सांगा आणि आज मी काय बनवलं आहे ते पण सांगा. तर मी आज बनवले आहे छोल्यांचं उसळ आणि कोणाकोणाला छोल्यांचं उसळ आवडतं नाही ते नक्की कमेंट करून सांगा. आणि चला आज आपण बनवत आहे छोल्यांचं उसळ. तर आपण सुरुवातमध्ये मस्त त्यांना कांदे टमाटर वगैरेंना चिरून घ्यायचे. त्यानंतर आपण कढाई घ्यायची, गॅस सुरू करायचा, त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकायचं. त्यानंतर मस्त छोल्यांना आता स्टार्टिंगमध्येच बॉईल करून घ्यायचं. 2-3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या छोल्यांना बॉईल करण्यासाठी. त्यानंतर आपण मसाला वगैरे काढून घ्यायचं आणि जिरं लसूणला कुटायचं नाही. कधी पण जिरं लसूण छोल्यांसाठी ना त्यांना कापूनच घ्यायचं. बारीक बारीक लसूण कापायचे आणि ते फोड टाकायचे. मग आपण जिरं लसूण टाकलं होतं, त्यानंतर कांदे वगैरे पण टाकले होते. त्यांना मस्त मिक्स केलं, एकदम लाल सारखे होऊ दिले. बघू शकता चांगला वेळ त्यांना 5 मिनिट तरी त्यांना चांगल्या प्रकाराने मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टमाटे वगैरे पण टाकायचे. आपण हा प्रकाराचा मसाला काढला होता. नेमकी माझ्यामध्ये हळद राहून गेली ती. मी वेळानंतर हळद टाकले होते त्याच्यामध्ये. तर मी आता टमाटर टाकलं होतं कारण की आपले कांदे मस्त लाल झाले होते. आणि त्यानंतर टमाटे टाकले. टमाटर पण थोडा वेळ राहू द्यायचं, 2-3 मिनटं, कारण थोडं पाणी सुटू द्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये चटणी वगैरे टाकायची. तर चला आता आपलं थोडं पाणी सुटून गेलं होतं. त्यानंतर आपण चटणी वगैरे टाकून घ्यायचं. चटणीला पण 2च मिनटं चांगलं मिक्स करायचं. जास्त लाल तो चिपकून जातो मसाला त्याच्यामुळे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं नॉर्मल पाणी टाकायचं. त्यापेक्षा आपण छोलेचं पाणी असतं ना, छोलेमध्ये थोडं पाणी राहू द्यायचं. आणि त्यानंतर मस्त त्याला लाल झाल्यानंतर छोले टाकून द्यायचे. त्याच्यावर नॉर्मल पाणी राहू द्यायचं. आणि राहतंच नेमकी आपण छोल्यांमध्ये बॉईल करतो तेव्हा पाणीच राहतंच. त्यानंतर चांगले छोल्यांना मिक्स करायचं. एकदम छान प्रकाराने सर्वांकडनं ते मसाला असतो त्याला मिक्स करायचा. आता हा आपला कलर आहे तो मिक्स केल्यानंतर चेंज होऊन जाईल, बघू शकता तुम्ही. आणि खाली सर्वच मसाला चिपकलेला राहतो त्याला. मस्त हे बघा किती छान होतो आपला मसाला आता रेडी. तर नमक टाकायचं स्वादानुसार, आपल्याला लागतं तेवढं नमक टाकायचं. तर फ्रेंड्स आपल्याला लागतं तसं उसळ तर आपलं रेडी आहे. आणि कोणाकोणाला छोले आवडतं नक्की कमेंट करा आणि कसे बनवले आहेत ते पण सांगा. रेडी आहे. मस्त निंबू निचळायचं आणि मस्त चालू द्यायचं. पोट भरून खाऊनच घ्यायचं, जेवणच करायचं नाही. आता बघा तुम्ही पण खा आणि मी पण खाते. मी पण खाऊन बघते की मी कसं बनवलं आहे. मग काय, चला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकर सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन क्लिक करा. तर मला खूप आवडलं आहे, तुम्ही पण नक्की बनवा आणि कसं बनवलं